खूप जास्त कडक ऊन पडतंय. त्यामुळे म्हणलं आता एकदाच्या जे डाळी वगैरे आहेत ना, त्या एकदा वाळवून घ्याव्यात. म्हणजे वर्षभर काही टेन्शनच नाही. त्यामुळे मग आता हे 2-4 डाळी होत्या मुगाची, तुरीची आणि काही हरभरे होते आणि काही मूग होते. हे सगळं मी मस्त असं वाळायला टाकलं, जेणेकरून भुंगा वगैरे लागू नये. तर एवढं ऊन पडतंय ना, तर 2-3 तासामध्ये छान असं कडक वाळून जातं ते. आणि ते वाळतंय तोपर्यंत इकडे डबे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर वाळल्याच्या नंतर छान असं भरून ठेवलं आणि बाकीचे काम आहे माझं तेही आवराआवर केलं. आता काल तर काही मेयोनीज भेटलं नाही, पण त्यानंतर संध्याकाळी हे येताना बेकरीमधून घेऊन आले आणि मेयोनीज आल्यामुळं म्हणलं आता याचं सँडविच बनवावं आणि त्यासाठी आज मी सँडविच बनवायला घेतलं होतं. त्यानंतर जे दूध आलेलं होतं ते छान गरम करून घेतलं आणि इकडे मस्त शंभू खेळत होता तोपर्यंत मग सँडविचची तयारी करून घेतली. आता सँडविच तर खायचंच होतं पिऊला आणि आता मलाही खायचं होतं. आता फर्स्ट टाईमच मी हे घरी बनवत होते आणि पहिल्याच वेळेत हे इतकं छान झालेलं होतं. बाकी हे सगळं बनवून घेतलं आणि लगेच चहाही बनवून घेतला. मग आता हे सायंकाळच्या वेळेमध्ये बनवलं होतं, तर मग चहासोबत मस्त असं एन्जॉय केलं. बाकी तुम्ही कधी हे ट्राय केलेलं आहे का? केलेलं नसलं तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतं. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.